नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. चला आज आपण बनवूया काहीतरी वेगळी रेसिपी. तर चला आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. घालवता आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. तर आपण बनवणार आहोत उडदाची डाळ सालासकट. छान लागते ही रेसिपी, जी चपाती भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण 5 ते 10 मिनटं ही सालासकट डाळ कुकरमध्ये भिजत ठेवू आणि 4 शिट्ट्या घेऊन ती शिजवून घेऊया. याप्रमाणे छान अशी मऊसर शिजवून घ्यायची. त्यासाठी लागणारे साहित्य आहे लसूण, खूप सारी कोथिंबीर, जिरे, हिरव्या मिरच्या, किसलेलं ओलं खोबरं किंवा ड्राय पण घेऊ शकता तुम्ही, आणि कढीपत्ता. खूप कमी सामग्रीमध्ये ही रेसिपी होते. नक्की ट्राय करा, खूप छान लागते. आणि फोडणीसाठी साहित्य लागतं हळद, जिरे, मोहरी आणि हिंग. तर चला सर्वात प्रथम आपण स्वच्छ धुवून घेतलेली डाळ मस्त कुकरचे 4 ते 5 शिट्ट्या घेऊन उकडून घेतली आहे. आता सुरुवात करूया डाळीच्या फोडणीसाठी. खूप छान येते करता. हे सगळी सामग्री तुम्ही एकत्र दळून घ्या. सगळा मसाला, खोबरं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, व्हाईट तीळ, लसूण आणि खूप सारी कोथिंबीर, जिरे, हे सगळं एकत्र असं फाईन पेस्ट करून घ्यायची. खूप छान लागते ही भाजी. नक्की ट्राय करा याप्रमाणे ही डाळ करायची. भातासोबत अप्रतिम लागते. बाजरीच्या भाकरीसोबत पण खूप छान लागते. छान असा आलं टाकून हा मसाला वाटण करून घ्यायचं. सर्वप्रथम कढई गरम करू. त्यात थोडंसं तेल टाकूया, अगदी अर्धा चमचा. जिरे मोहरी याच्यामध्ये तडतडतील तेवढंच तेल टाकायचं आपल्याला. तेल कमी वापरूया. छान तेल गरम झाले. मोहरी तडतडली की जिरे टाकूया. जिरे तडतडले की त्याच्यात चिमूटभर हिंग टाकूया. छान असं ही खमंग फोडणी बसते. छान असला वावटा आपला तयार झालेला आहे. ते आपण याच्यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने डाळ तयार होते. नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघा. छान असा मसाला परतून घ्यायचा. त्याच्यात चिमूटभर हळद टाकून तेही छान मिक्स करून घ्यायची. आणि हा मसाला सगळा असा छान असा भाजून घ्यायचा. छान असा मसाला परतला की त्यात आपण उकळून ठेवलेली डाळ ॲड करून त्याला छान असं 4 ते 5 मिनिटं उकळी येऊ देईपर्यंत शिजवून घेऊया. यात आपण थोडं पाणी ॲड करूया, कारण आपण तेल कमी टाकलं तर फोडणीमध्ये. थोडंसं पाणी ॲड करून हा मसाला पाण्यात छान असा भाजून घ्यायचा परत. छान असा भाजला की त्याची टेस्ट कच्चेपण निघून जातं. अगदी कमी वेळेत कमी सामग्रीमध्ये खूप छान ही रेसिपी लागते. नक्की ट्राय करा. छान आपला हा मसाला भाजून झाला आहे.
ह्या पद्धतीने आपला मसाला छान भाजला आहे. त्याचं कच्चेपण निघून जातं आणि चवीला छान लागतं. आणि याच्यामध्ये आपण आपली उकडलेली उडद डाळ ॲड करणार आहोत. गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घेऊन येते घरगुती रेसिपी, अगदी घरगुती सामग्रीमध्ये. तर नेहमी माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पाणी तुम्ही तुमच्या थिकनेसप्रमाणे ॲड करा. तुम्हाला पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ठेवू शकतात. हे छान असं मिक्स करून घ्यायचं सगळा मसाला याच्यात आणि एक 4 ते 5 मिनटं उकळी येऊ देपर्यंत शिजवून घ्यायचं. आणि यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत. छान असं मिक्स करायचं मीठ ॲड केल्यानंतर आणि 4 ते 5 मिनटं शिजू द्यायची मीडियम फ्लेमवरती. याप्रमाणे आपली डाळ तयार आहे. ही भातावर मी सर्व करत आहे. खूप छान टेस्ट लागते. नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. छान अशी आपली डाळ तयार झाली आहे. अगदी अप्रतिम लागते. यासोबत तुम्ही कांदा घेऊ शकतात आणि हिरवी मिरची खूप छान लागते. नक्की ट्राय करा. का मस्त रेसिपी आहे, खूप छान आहे. नक्की ट्राय करून बघा. एकदा कराल तर परत करतच राहाल. खूप छान आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल सबस्क्राइब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन चवी सोबत, नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.